नमस्कार, मी विजयलक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत आरोग्यासाठी महत्त्वाच्या किचन टिप्स. 1. रोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यावे. 2. रोज सकाळी किंवा दिवसातून एकदा तरी 20 मिनिटे चालावे. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते आणि चेहरा टवटवीत दिसतो. 3. गोड पदार्थ खाणे टाळावे. 4. तोंडात फोड आल्यास दुधावरची साय किंवा मध त्या जागी लावा. त्यामुळे लगेच आराम मिळतो. 5. उलटी होत असेल तर पाण्यात लवंग उकळून प्यावे. त्यामुळे उलटी लगेच थांबते. 6. पेरूचे पान खावे. याने विस्मरण होत नाही. 7. पेरूला मीठ लावून सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते. 8. शरीरातील आयर्नचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारामध्ये पालकाची भाजी, सूप याचा समावेश करा. 9. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मोड आलेल्या धान्याचा रोजच्या आहारात समावेश करा. 10. शेवग्याचे सूप किंवा आहारात शेवगा खाल्ल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. 11. आहारात नाचणीचे किंवा राजगिरीच्या पिठाचा समावेश केल्याने रक्त वाढण्यास मदत होते. 12. रिकाम्या पोटी चहा पिऊ नये. असे केल्याने पित्ताचा त्रास होतो. 13. वजन वाढत नसेल तर केळी खावी. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. 14. थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर योग्य प्रमाणात पाणी पिण्यासोबत थोड्या प्रमाणात खडीसाखर पण खावी. यामुळे शरीराला लगेच ऊर्जा मिळते. 15. शरीरात लोहाची कमतरता असेल तर रोज पोहे खावे. 16. साखरेऐवजी गुळाचा चहा प्या. शक्यतो कुठल्याही गोड पदार्थामध्ये साखरेऐवजी गुळ वापरा. गुळ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. 17. दिवसातून 2 ते 3 वेळा चेहऱ्यावर गुलाब पाणी शिंपडावे. त्यामुळे चेहरा टवटवीत राहतो. 18. नेहमी फळे खावीत. फळे पचायला हलकी असतात. 19. नेहमी कोरडे केस ठेवल्याने केसांच्या मुळापर्यंत पोषण पोहोचत नाही. त्यामुळे आठवड्यातून 2 ते 3 वेळा केसांना खोबरेल तेल लावावे. 20. सुकं खोबरं, खारीक आणि गुळाचे मिश्रण करून रोज खाल्ल्याने गुडघेदुखीचा त्रास कमी होतो. 21. तांब्याच्या भांड्यातले पाणी पिल्याने आपल्या शरीरातील थायरॉईड कंट्रोल होते, ब्लड प्रेशर कंट्रोल होते आणि पचनक्रिया सुधारते. 22. रात्री झोपताना कोमट दुधात हळद घालून प्यावे. त्यामुळे झोप शांत लागते आणि शरीराला भरपूर कॅल्शियम मिळते. 23. कोणत्याही फळाचा रस जास्त वेळ ठेवू नये, कारण तो कडू होतो आणि आपल्या शरीरासाठी ते हानिकारक आहे. 24. आठवड्यातून 2 ते 3 वेळा केस धुवावेत. जास्त वेळा केस धुतल्याने केस गळण्याची समस्या निर्माण होते. 25. रात्री झोपताना चेहऱ्यावर बदाम तेलाने मसाज केल्याने चेहरा नेहमी चमकदार दिसतो आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाही. 26. दिवसभरात 3 लिटर तरी पाणी पिले पाहिजे. 27. थकवा जाणवत असेल तर रोज गूळ शेंगदाणे खा. त्यामुळे थकवा दूर होईल. 28. मेथीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. अतिरिक्त चरबी आणि वजन कमी करण्यास मदत करते. 29. जास्त चहा प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते, ज्यामुळे बद्धकोष्ठता म्हणजेच पोट व्यवस्थित साफ होत नाही. 30. नियमित फुटाणे खाणे हृदयासाठी चांगले असते, कारण यात भरपूर प्रमाणात फायबर असते, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. 31. केळी कमी वेळेस अधिक ऊर्जा देते, म्हणून ज्यांना थकवा जाणवतो त्यांनी केळी खावी. सोबत यात असलेले पोटॅशियम, मॅग्नेशियम उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते. 32. गाजर, आवळा आणि बीटचा रस पिल्यामुळे डोळ्यांची नजर तीक्ष्ण होते आणि चेहऱ्यावर निखार येतो. 33. तोंडाचा दुर्गंध दूर करण्यासाठी इलायचीची बी चावून खाल्ल्यास फायदा होतो. सोबत यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नाहीसे होतात, ज्यामुळे दात आणि हिरड्या पण चांगले राहतात. 34. दररोज 1 आवळा खा. आवळा आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि आपले तारुण्य टिकवण्यास मदत करतो. 35. जांभूळचे नियमित सेवन केल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचेवरील पुरळ कमी होतात आणि त्वचेला ग्लो देखील वाढतो. 36. शरीरात हिमोग्लोबिन कमी असेल तर रोज गूळ शेंगदाणे खावे. तसेच आहारामध्ये बीट, गाजर, सफरचंद, पालक याचा समावेश करावा. 37. नाचणीची भाकरी आठवड्यातून 2 ते 3 वेळा खावी किंवा नाचणीचे सूप घ्यावे. नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते, फायबर कंटेंट्स असतात आणि वजन कमी होण्यास मदत होते. 38. जेवल्यानंतर लगेच झोपू नये. तसे केल्यास अपचन होते. 39.
जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, त्यामुळे अपचन होते. जेवल्यानंतर 1 ते 2 घोट पाणी पिऊन अर्धा तासानंतर पाणी प्यावे. 40. पेरू खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, कारण त्याने सर्दी, खोकला किंवा घसादुखी होऊ शकते. 41. मुळ्याचा रस आठवड्यातून 1 ते 2 वेळा प्यायल्याने पित्ताचे खडे बनणे थांबते. 42. सर्दी, खोकला आणि ताप असेल तर 1.5 कप दुधात हळद आणि आलं बारीक करून मिसळा आणि काही वेळ ते उकळल्याने ते प्या. त्यामुळे सर्दी, खोकल्याला आराम मिळतो. 43. दररोज 3 ते 4 बदाम रात्रभर भिजवून सकाळी खाल्ल्याने वजन कमी करण्यास, त्वचा चमकदार होण्यास, कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. मेंदूचे कार्य वाढवते, रक्तातील साखरेची पातळी सुधारते आणि केस निरोगी राहण्यास मदत होते. 44. अतिप्रमाणात मीठ खाल्ल्याने अनिद्रितेचा त्रास होऊ शकतो. तसेच यामुळे उच्च रक्तदाब आणि किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. 45. निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर काढून टाका आणि मिठाचे सेवन कमी करा आणि आहारामध्ये पांढऱ्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर करावा. 46. आपल्या आहारात ताजी फळे समाविष्ट करणे आपल्या त्वचेसाठी आश्चर्यकारक कार्य करू शकते. पपई, केळी आणि लिंबूवर्गीय फळांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचेला आतून पोषण देतात. 47. दररोज 1 सफरचंद खावे, शरीरासाठी खूप पोषक आहे. 48. नियमित ताजे, स्वच्छ आणि रसदार अन्न सेवन केल्याने त्वचेला नैसर्गिक चमक येते. आपली त्वचा तेजस्वी राखण्यास मदत करतात. प्रथिने, जीवनसत्त्वे, भरपूर फळे व पालेभाज्यायुक्त समतोल आहार योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घ्यावा. 49. दिवसातून किमान 2 ते 3 वेळा चेहरा सकाळी आणि झोपण्यापूर्वी चेहरा थंड पाण्याने धुवा. 50. तणाव आपल्या त्वचेवर परिणाम करतो. त्यासाठी आपली त्वचा आणि मन ताजेतवाने ठेवण्यासाठी ध्यान, योग किंवा निसर्गात वेळ घालवावा, जेणेकरून मनावरचा तणाव कमी होईल. वरील टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद.